आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये बदल केला आहे. 2019च्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच प्रोत्साहन योजनेत 2026-27 या आर्थिक वर्षात कर्जफेड केलेली असावी ही अटही रद्द करण्यात आली आहे. मागील कोणत्याही 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राष्ट्रीयकृत व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र नव्या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली 50,000 रुपयांची मर्यादा आणि 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये ही शासनाची भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफीत कोणते झाले बरं? 2019 मध्ये शेतकऱ्यांना लाभ, 50,000 रुपयांची मर्यादा हटवली, कर्जफेडीची अटही शिथिल. यात कोणाला किती फायदा तेही बघूया. सरकारच्या निर्णयामुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सुमारे 12 ते 13 हजार कोटी रुपयांचा लाभ. विरोधकांनी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची लाभ देणारी ऐतिहासिक योजना जाहीर केली आहे. वीजमाफीसाठी दरवर्षी 25,000 कोटी रुपये खर्च केले जातात. कृषी विभागाच्या विविध योजना आणि अनुदानांद्वारे शेतकऱ्यांना सुमारे 95,000 कोटी रुपयांचा लाभ दिला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.